आज आपण मराठी विषयामध्ये भाषा आणि कौशल्य विकास या पुस्तकातून तिसरा पाठ प्रशासनिक मराठी याची स्वाध्यायकृती बघणार आहोत. अलीकडे उद्योगधंद्यात वाढ झाल्याने व स्पर्धा गतिमान झाल्याने अनेक संस्था आपल्या कामाची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. यामुळे अलीकडले माहिती पत्रकाचे स्वरूपही आकर्षक झाले आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, तांत्रिक शिक्षण संस्था साहित्यिक पत्रके प्रसिद्ध करीत असतात. या माहिती पत्रांमध्ये संस्थेची माहिती, संस्थेची वैशिष्ट्ये, शिक्षण व अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेशासंबंधी अटी, शुल्क आकारणी, परीक्षा व प्रमाणपत्रे अशा प्रकारची माहिती दिलेली असते. औषधांच्या कंपन्याही अशा माहिती पत्रके स्वतंत्रपणे किंवा बाटली खोक्यांबरोबर देतात. कार्यालयीन कामकाजात इतिवृत्त लेखन व संपादन नेहमी करावे लागते. इति प्लस वृत्त बरोबर इतिवृत्त असा शब्द तयार झालेला आहे. इति म्हणजे अशा प्रकारचे वृत्त म्हणजे घटना किंवा बातमी. घडलेली घटना किंवा बातमी यांचे संपादन लेखक म्हणजे इतिवृत्ताचे लेखन होय. या पाठामध्ये आपण इतिवृत्त, माहितीपत्र, जाहिरात निवेदन तसे वाणिज्य व माहिती तंत्रज्ञानाविषयी परिभाषिक संज्ञा अभ्यासणार आहोत आणि आपण त्या पाठामध्ये ऑलरेडी अभ्यासले आहेत. तर आज आपण त्याची स्वाध्यायकृती बघणार आहोत. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, इतिवृत्त म्हणजे काय? इतिवृत्त लेखनाचे स्वरूप स्पष्ट करून इतिवृत्त कोणत्या प्रसंगी लिहिली जातात हे सांगा. त्याचे प्रास्ताविक आहे, कार्यालयीन कामकाजात कंपनी किंवा संस्थेच्या सभेच्या कामाचे थोडक्यात विवरण करण्यासाठी इतिवृत्त लेखन करणे आवश्यक ठरते. इतिवृत्त लेखनाचे कंपनी किंवा संस्थेच्या मागील सभेत घेतल्या गेलेल्या निर्णयाचा तपशील सहजपणे उपलब्ध होत असतो. कंपनी किंवा संस्थेच्या सभेच्या इतिवृत्त लेखनाची जबाबदारी ही चिटणीसाची असते. सभेनंतर लगेच 30 दिवसांच्या आत सभेचे इतिवृत्त लिहिणे आवश्यक असते. इतिवृत्तात सभेतील कामकाजाचा परिपूर्ण आढावा घेतला जातो. आता इतिवृत्त कंपनी किंवा संस्थेच्या सभेच्या कामकाजाचे थोडक्यात पण सारगंभरीत विवरण म्हणजे इतिवृत्त होय. म्हणजे सभेच्या कामकाजाच्या वेळी सभेत जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात त्या सर्वांचे थोडक्यात विवरण इतिवृत्तात केलेले असते. कंपनी कायद्यानुसार कंपनी किंवा संस्थेच्या प्रत्येक सभेचे इतिवृत्त लिहिण्यासाठी जबाबदारी चिटणीसाची असते. प्रत्येक सभेचे आणि नियुक्त समितीचे प्रयोजन आणि स्वरूप वेगवेगळे असल्याने इतिवृत्त लिहिताना कारण परत्वे व प्रसंग परत्वे वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केलेला असतो. आता त्याचा अर्थ, कंपनीच्या व संचालकांच्या सभेतील टिपणास इतिवृत्त असे म्हणतात. त्याला स्मरणात राहण्यासाठी केलेली नोंद असेही म्हणतात. कंपनीचे संचालक आणि भागधारकांसाठी इतिवृत्त कायमचे लिखित टिपण असून वापरता येते. कार्यालयीन कामकाजात इतिवृत्त लेखन व संपादन ही महत्त्वाची बाब मानली जाते. सभेत असे घडले असे सांगणारी जी टिपणे लिहून ठेवली जातात त्याला इतिवृत्त असे म्हणतात. म्हणजे सभेत जे कामकाज झाले, ठराव झाले व विविध निर्णय घेतले गेले आहे याला अधिकृत लेखी नोंद म्हणजेच इतिवृत्त होय. आता इतिवृत्त लेखनाचे स्वरूप, कंपन्या, बँका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सहकारी आणि व्यापारी संस्था, सांस्कृतिक संस्था व मंडळे यांची स्थापना कायद्यातील विशिष्ट तरतुदीनुसार झालेली असते. काही संस्थांची घटनांची स्वतंत्र असते तरी पण वरील सर्व प्रकारच्या संस्थांच्या कामकाजावर आणि कारभारावर विशिष्ट नियमांचे नियंत्रण असते. त्यांना अनुसरून इतिवृत्त लिहिणे आवश्यक असते. कंपनीची, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, दैनिक कामकाजांच्या संदर्भात वेळोवेळी होणाऱ्या सभा, विशेष सर्वसाधारण सभा अशा वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने ही इतिवृत्ते तयार करावी लागतात.
कारण परत्वे या प्रसंग परत्वे इतिवृत्ताचे स्वरूप बदलते राहते. वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि इतिवृत्तांपेक्षा एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात चौकशीसाठी किंवा पाहणीसाठी नेमलेल्या समितींचे इतिवृत्त वेगळ्या स्वरूपाचे असते. कारण प्रत्येक सभेचे आणि नियुक्त समितीचे प्रयोजन आणि स्वरूप वेगवेगळे असते. आता इतिवृत्त संबंधी कायदेशीर तरतुदी तुम्हाला खाली दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. 1, 2, 3, 4 आणि 5 तरतुदी तुम्हाला त्या पानावर दिलेल्या आहेत. पुढे इतिवृत्त लेखनाची पद्धत, त्यामध्ये महत्त्वपूर्ण बाब दिलेली आहे, ज्यामध्ये सभेची वेळ, वार, दिनांक, स्थळ, प्रकार, अध्यक्षांचे नाव, सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांची नावे या सर्व बाबींचा समावेश इतिवृत्तात असावा. सभेस आमंत्रितांच्या नावाचा समावेश असतो. सभेला हजर असणाऱ्या सभासदांची संख्या, त्यांची नावे, विशेष निमंत्रण म्हणून उपस्थित असलेल्या त्या सदस्यांची नावे, तपशील, तपशिलामध्ये विषय किंवा प्रस्तावना, ठराव व त्याचा तपशील, ठराव बहुमताने किंवा एकमताने संमत झाला असल्यास त्यांचाही उल्लेख करणे योग्य ठरेल. विशिष्ट ठरावावर मतदान झाले असल्यास अनुकूल प्रतिकूल मतदान करणाऱ्या सभासदांची संख्या व त्यांचे नाव, सभेत निर्णय घेण्यात आलेल्या विषयांची यादी, अध्यक्ष व चिटणीसाची सही, सभेची टिपणे बरोबर असल्याची खात्री करून घेतल्याबद्दलची सभेच्या अध्यक्षांची सही व दिनांक, इतिवृत्त लिहिणाऱ्या चिटणीसांची सही व दिनांक बाजूस. आता इतिवृत्त लिहिण्याचे प्रसंग. इतिवृत्त पुढील प्रसंगी लिहिले जातात. सभेतील निर्णयाच्या नोंदीची आवश्यकता, कंपनी संस्था यांच्या वेळोवेळी होणाऱ्या सभांतील कामकाजांची आणि घेतलेल्या निर्णयांची नियमानुसार नोंद आवश्यक म्हणून कंपन्यांच्या कार्यांचा आढावा, माहितीचे सादरीकरण, चौकशी समितीचे निष्कर्षाचे सादरीकरण हे आहेत. आणि शेवटी आहे समारोप. प्रश्न दुसरा आहे, इतिवृत्त लिहिताना इतिवृत्त लेखकाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते? प्रास्ताविक एखाद्या कंपनीची किंवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, दैनिक कामकाजांच्या संदर्भात वेळोवेळी होणाऱ्या सभा, विशेष सर्वसाधारण सभा अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने इतिवृत्ते तयार करावी लागतात. कारण परत्वे व प्रसंग परत्वे इतिवृत्ताचे स्वरूप बदलते असते. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या प्रत्येक सभेचे इतिवृत्त तयार करण्याची जबाबदारी चिटणीसावर असते. चिटणीस अध्यक्षाची सल्लामसलत करून सभेचे इतिवृत्त तयार करत असतो. इतिवृत्ताची नोंद स्वतंत्र पुरस्कारात केली जाते. या प्रत्येक पानावर पदाधिकाऱ्यांची म्हणजे सभाध्यक्ष व चिटणीस यांचे सही असणे आवश्यक असते. आता इतिवृत्त लिहिताना घ्यायची काळजी कोणकोणती आहे? इतिवृत्ताची परिपूर्णता व अचूकता, दुसरी इतिवृत्ताची संक्षिप्तता, क्रमबद्ध माहिती, आशयाची सुस्पष्टता, इतर खबरदारी, इतिवृत्ताची भाषा आणि नीटनेटकेपणा या सर्व बाबींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. पुढे आहे इतिवृत्तातील तपशील, अनुचित नोंदी टाळाव्यात, समतोलपणा आणि शेवटी आहे समारोप. या सर्व बाबींचा इतिवृत्ताच्या लेखनात समावेश असणे गरजेचे आहे. त्याबद्दल काळजी घेणे गरजेचे आहे. पुढे त्यांनी काही नमुने दिलेले आहेत. महाविद्यालयातील सहसंमेलन आयोजन संदर्भात विद्यार्थी प्रतिनिधी बैठक झाली, इतिवृत्त लिहा. त्यासाठी त्यांनी इतिवृत्ताचा एक नमुना आपल्या पुढे दिलेला आहे, आपण बघू शकता. ब दिलेला आहे, कोल्हापूर उत्पादनात मंडळाच्या रौप्य महोत्सवाच्या प्रदर्शन समितीची सभा मंगळवार दिनांक 5 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता रामभाई सामानी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्या सभेचे इतिवृत्त लिहा. तुम्हाला खालीलप्रमाणे त्याचे इतिवृत्त कोल्हापूर उत्पादक मंडळ कोल्हापूर दिलेला आहे. पुढे आहे ठराव क्रमांक 2, ठराव क्रमांक 3 आणि ठराव क्रमांक 4
ठराव क्रमांक 5, ठराव क्रमांक 6, ठराव क्रमांक 7, ठराव क्रमांक 8, ठराव क्रमांक 9 अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ठराव क्रमांक त्यांनी दिलेले आहेत. पुढे प्रश्न 4, माहिती पत्रक म्हणजे काय आणि त्याची माहिती घेणे हे पण आपण थोडक्यात तुम्हाला तोंडी सांगतेय की माहिती पत्रक म्हणजे काय. सरकार, संस्था, उद्योग समूह ज्या योजना राबविणार असतात अशा वैशिष्ट्यपूर्ण योजनांची, अभ्यासक्रमांची, उपक्रमांची, प्रशिक्षण सुविधांची माहिती प्रसारित करण्याला पत्रकाला माहिती पत्रक असे म्हणतात. आता ही माहिती पत्रकांमध्ये आपल्याला माहिती पत्रकामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची माहिती मिळते आणि माहिती पत्रक हे लिहिण्याची आवश्यकता असण्याची गोष्ट आहे आणि माहिती पत्रकामुळे आपण ज्या गोष्टीसाठी माहिती देत आहोत ती माहिती आपल्याला मिळते. म्हणजे प्रसारण, एखाद्या गोष्टीचे प्रसारण करणे, इतरांपर्यंत पोहोचवणे हा माहिती पत्रकाचा एक प्रकारचा उद्देश असतो. आता संस्थेचे उद्देश व ध्येय धोरण स्पष्ट करणे, उपक्रमांची माहिती देणे, एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तमाम जनतेला कळवणे, उदाहरणार्थ सवलती, सूट, भेट, मोफत, एकावर एक सवलत इत्यादी. माहिती प्रकारची रचनेमध्ये संस्थेला संपूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह द्यावा. माहिती पत्रकाचे सूचक शीर्षक द्यावे. थोडक्यात प्रास्ताविक करून प्रत्यक्ष माहितीचे निवेदन दिले जाते. समयोचित चित्रांचाही वापर केला जातो. लोकांच्या लक्षात राहील अशा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी माहिती पत्रकाचा समावेश करताना योजतात. त्यामुळे माहिती पत्रक कसे लिहावे यामध्ये पूर्वतयारी, मांडणी, भाषा शैली आणि समारोप ह्या गोष्टींचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रश्न 5 आपण पुढे बघावा. माहिती पत्रकाचे नमुने. आपल्याला पुढे काही नमुने दिले आहेत ते बघायचे आहेत. अनुष्का तंत्र निकेतन, सोमेश्वर नगर, बारामती, 10वी नापासांना सुवर्ण संधी. खाली दिलेला आहे कामगार संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या 2 वर्ष मुदतीच्या पूर्ण कालावधीच्या पदव्युत्तर श्रम विज्ञान पदविका अभ्यासक्रमात करिता प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. या विषयावर माहिती पत्रक तयार करायचे. ते माहिती पत्रक आपल्याला पुढे दिलेलं आहे. प्रश्न 6 आहे जाहीर निवेदन, याबाबत सविस्तर माहिती. आता जाहीर निवेदन म्हणजे काय? वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, जाहीर फलक, सरकारी कार्याबाहेरील फलक, ध्वनिक्षेपण इत्यादी ही जाहीर निवेदनाची माध्यमे आहेत. अलीकडे महानगरपालिका आणि धर्म परिषदा, शिबिर संयोजक, लसीकरण मोहीम, साक्षरता जागृती, पोषक आहार योजना, दुर्बल घटकांसाठी काही मदत, आपत्कालीन मदत, संसद सप्ताह इत्यादी विषयांची माहिती ध्वनिक्षेपकांवरून जाहीर फलकांच्या माध्यमातून करताना दिसत आहे. हेही तत्वच जाहीर निवेदनाचं असते. आता जाहीर निवेदन म्हणजे काय? जाहीरपणे केलेले निवेदन म्हणजे जाहीर निवेदन. सरकारी, निमसरकारी कार्यालये, संस्था, मोठे उद्योग, सार्वजनिक उद्योग, विद्यापीठ, न्यायसंस्था अशा सर्व संस्था निवेदने करीत असतात. निवेदनातील माहिती लोकहितार्थ व कर्तव्य भावनेतून असावी. तर जाहीर निवेदनाचा उद्देश आहे जनतेला माहिती पुरवणे, जनतेला पूर्वकल्पना देणे, धोक्यापासून सावध करणे, जनतेला व्यापक कार्यक्रमात सहभागी करून घेणे, राज्य वा राष्ट्रातील स्तरावरील उपक्रमाची माहिती देणे, जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कांविषयी जागरूक करणे, जनतेची सोय पाहणे. 4 आहे जाहीर निवेदन लिहिण्यास आवश्यक असलेली गोष्ट कोणती आहे? तर त्याची गोष्ट त्यांनी आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. संस्थेचे नाव, कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर,